नमस्कार. मी पल्लवी पाठक. आपले जे या चॅनलमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मी आपल्यासमोर जे कुलकर्णी यांच्या काजळ माया या कथासंग्रहातील पुनरपी ही कथा सादर करणार आहे. ही कथा मोठी असल्यामुळे काही भागांमध्ये तिचं प्रसारण करण्यात येईल. तेव्हा आत्ता आपण ऐकूया पुनरपी या कथेचा दुसरा भाग. शेवग्याचं झाड अगदी सुकून गेले होते. शेंगा खडखडत वाजत होत्या. सगळी झाडे आता बांज होऊन पडली होती. माईला वाटले, या सगळ्या झाडाझुडपांना पुढची कसली चाहूल तर लागली नाही ना. कारण दादांना झटका येऊन ते आडवे खिळून राहिले तेव्हाच घराचा जिवंतपणा विझण्यापूर्वी थरथरू लागला होता. आता आपण काय, दादा काय, या वाळलेल्या शेवग्यासारखी माणसे जुन्या आठवणी खडखडत वाट पाहत उभी आहोत झाले. परंतु आपल्या मागे या घरातील सामानाचे काय होणार? आपले जुने पलंग, दादांची कायद्याची जाडजूड पुस्तके, 4 मुलांचे जन्म पाहिलेला पाळणा, माहेराहून आणलेली चांदीच्या मुठीची फणेरी पेटी, सगळे काही जुन्या बाजारात बेवारशीपणे पडणार की काय? नाहीतर हे सामान जाणार कुठे? कुवेटला? ते तर कुठे आहे याचा देखील आपल्याला पत्ता नाही. मुंबई कलकत्त्याला जागेची एवढी अडचण आहे की रत्नाकर घनश्यामला इथली एक वाटी देखील नको आहे. मग 40-50 वर्षे जेथे संसार केला त्या 4 भिंतींचे आपल्या मागे होणार तरी काय? माईचे मन दडपून गेल्यासारखे झाले आणि तिला लाडलीचा विसर पडला. शिवाय पायातून कमरेपर्यंत ती जुनी परिचित चमक लखलखीत लाल तारेप्रमाणे झगमगू लागली होती. माई अर्ध्यावरूनच परतली आणि दाराकडे वळली. तिच्या मनात विचार आला, तारा सगळ्यांना मिळाल्या असतील नव्हे. रत्नाकर घनश्याम उद्यापर्यंत येतील ना. नारायणाचा तर काही प्रश्नच नव्हता. पण तो आला असता तर बरे झाले असते. मग त्याच्याबरोबर त्याचा तो पोरगा संजीव देखील पुन्हा आला असता. आमची आजी चांगली आहे, ती मला खजूर देते, असे त्याने मागे एकदा मोठ्या अभिमानाने एका शेजाऱ्याला सांगितले होते. संजीव राहिला होता फक्त 15 दिवस, पण तेवढ्यात त्याने हे वाड्यासारखे घर डोक्यावर घेतले होते. सगळ्या कपाटातील डबे कडाकडा काढून काही खायला मिळते का याची त्याने शोधाशोध केली होती. घरातल्या जुन्या खेळण्यांपैकी अर्ध्या खेळण्यांचा चक्काचूर केला होता. खाली गादी अंथरून जिन्याच्या कठड्यावरून घसरत येऊन तो खिदळत धबाधबा पडला होता आणि त्याने सोप्यावरील स्वच्छ पांढऱ्या भिंती 2.5-3 फुटांपर्यंत विलक्षण चित्रांनी भरून टाकल्या होत्या. जायच्या दिवशी सकाळीच त्याने आपण होऊन माईच्या गळ्यात हात टाकले आणि तिला आपल्या घरी चढण्याचा आग्रह केला. परंतु दारात टांगा आला तेव्हा सारे काही पुसून टाकल्याप्रमाणे आजी आजोबा खजूर खेळणी तो पार विसरून गेला आणि धावत जाऊन उतावीळपणे टांग्यात बसला आणि त्याचा टांगा बघता बघता दूर निघून गेला. तो असताना माईला 5 मिनिटे देखील अंग टेकायला उसंत मिळाली नव्हती. पोराने आजीच्या आयुष्याचे पिकले फळ करून टाकले होते. पण त्याचा टांगा वळणार होताच माईला सगळे घर गौरीच्या चिळ्या आराशीसारखे वाटू लागले होते. माईला खूपदा वाटायचे, एकदा या सगळ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे संसार पाहावेत. कांचनचे ते कोवळ्या सफरचंदासारखे दिसणारे नकटे गुबगुबीत मूल आता मोठे झाले असेल. रत्नाकरच्या घरी सारे काम विजेवरच चालते. शिवाय त्याच्याकडे कपडे धुण्याचे कसले तरी यंत्र देखील आहे म्हणे. घनश्यामची मुले तर राहू देतच, पण त्याच्या त्या बंगाली बायकोलाही माईने कधी पाहिले नव्हते. या सगळ्या ठिकाणी एकदा जाऊन यायला हवे होते, पण ते सारे कायमचे राहूनच गेले. आता निदान चांगल्या वाईट कारणाने का होईना, पण एकत्र तरी येऊ द्या सगळ्यांना.
पण दादांना ताईविषयी सांगितले हे चुकले का? सांगायला नको होते का? गेले 4-6 दिवस माईच्या मनात ठसठसत असलेली रुखरू नको असताना एकदम जागी झाली. छट, सांगितले हेच बरं झालं. नाहीतर काहीतरी बरं वाईट झालंच तर शेवटी आपण त्यांची फसवणूक केली अशी आपल्या मनात सतत पिंजणी राहिली असती. माईने स्वतःला बजावले, पण त्या पडद्यात टोचणी मात्र तशीच खुपत राहिली. 5-6 दिवसांपूर्वी ओसरीवर उन्हात ठेवलेले डाळीचे भांडे घेऊन ती आत येत होती तेव्हा मध्येच थबकली. देसाई पाहुण्यांकडचा दाजी गडी गेटपाशीच उभा राहून खटखट करीत होता. त्याला पाहताच माईला प्रथम विलक्षण चीड आली. काही खायचे प्यायचे असले तर हा बेरड कसा एकदम वेळेवर हजर होत असे, पण काही काम सांगितले तर महिना दिसत नसे. झाडावरील नारळ आणि चिक्कू उतरवायचे आहेत म्हणून सांगून त्याला 4 महिने होऊन गेले होते. त्यानंतर तो उमडला होता तो आज. माईने त्याला चांगले सडकावे म्हणून आवेशाने ती गेटकडे आली. त्याला चांगले सुनवायला तिला मात्र वेळच मिळाला नाही. ताई वहिनी काल खलास झाली रात्री 3-4 वाजता. झालं तर तुम्ही एकदा येऊन जायला सांगितले मालकांनी, दाजी म्हणाला. काय, रात्री 3-4 वाजता? माई निर्जीवपणे म्हणाली. तिच्या अंगातील शक्तीच गेली आणि तिने ते गेट घट्ट धरले. निर्विकार मान हलवून ती परतली खरी. ही ताई वहिनी म्हणजे दादांची जुळी बहीण होती. येथूनच अर्ध्या मैलावर तिचे घर होते. घरात संसार म्हणजे 1000 मोगऱ्याच्या फुलांसारखा भरगच्च भरला होता. पण ताई मात्र कित्येक वर्षे आपल्या खोलीत गुडघे उंच करून वाकून एकाकी बसून राहिली होती. तिला दिसत नव्हते की काही ऐकायला येत नव्हते. ती सतत आपल्याशीच बडबडत असे आणि आपल्याला येथे एकटीलाच टाकून आपली सारी मुले निघून गेली अशाच समजुतीने सारखी तळमळत असे. मुलांनी येऊन तिच्या हातात आपला हात दिला, कानात मोठ्याने ओरडून सांगून पाहिले तरी ती आपल्या आंधळ्या बहिऱ्या जगातून काही बाहेर पडत नसे. तिच्याकडे पाहिलं की माईच्या पोटात खळगा पडे. तिला वाटे, तुझी मुले बाळे भोवती असून तू एकाकी आहेस. माझी मुले दूर दूर शिंपडली गेली म्हणून मी एकाकी आहे. दादांची आणि ताईची भेट होऊन 9-10 वर्षे होऊन गेली होती. दादांनीच एकदा फार हट्ट केला म्हणून स्ट्रेचरवरून त्यांना ताईकडे नेले होते. ताईने त्यांच्या हातातोंडावरून हात फिरवून पाहिला आणि दादांच्या कपाळावरील टेंगुळाला तिचा स्पर्श होताच तिचा स्वच्छ नितळ चेहरा आनंदाने ओळखीने उजळला होता. हात तसाच ठेवून ती मूकपणे बसून राहिली, पण तिच्या डोळ्यातून पाणी पाझरत होते. दादांना परत नेण्याची वेळ आली तेव्हा तिने त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हात फिरवून बोटे मोडली आणि एकदम गाठ मारल्याप्रमाणे बाजूला वळून ती गप्प झाली. ही भेट इतक्या वर्षांपूर्वीची. आता दादांना अंथरुणावरही हलण्याची शक्ती राहिली नव्हती. पण 1-2 दिवसाआड ते हटकून विचारीत, आता कशी आहे तिची तब्येत? मग माई किंचित शरमून ठीक आहे म्हणून सांगे. आता तिच्या तब्येतीत काय फरक पडणार? आता निव्वळ दिवसाला दिवस चिकटवीत बसण्याचा प्रश्न होता. दाजीच्या शब्दांचे ओझे घेऊन माई परतली आणि सरळ दादांच्या खोलीकडे आली. खोलीत आजारीपणाचा कोंदट वास दाटपणे भरून राहिला होता. धन्यवाद. आपण आमचे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.